नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आता आपण पोचलो आहोत या सुंदर ठिकाणी. इथलं वातावरण खरंच पाहण्यासारखं आहे. महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात वसलेल्या रेडी येथील श्री गणपती मंदिर हे कोकणातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत तीर्थक्षेत्र मानले जाते. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ निसर्गरम्य वातावरणात स्थित असून नवसाला पावणारा गणपती म्हणून याची मोठी प्रसिद्धी आहे. रेडी गाव हे पूर्वी रेवती पट्टण किंवा रेवती द्वीप म्हणून ओळखले जात असे. या परिसरात मॅंगनीज आणि लोखंडाच्या मोठ्या खाणी होत्या. 18 एप्रिल 1976 रोजी खाणीतून खनिज वाहतूक करणारे स्थानिक ट्रक चालक श्री सदानंद नागेश कांबळी यांना पहाटे स्वप्नात श्री गणेशाचा दृष्टांत झाला. जमिनीखाली एका विशिष्ट ठिकाणी आपली मूर्ती पुरलेली असून ती बाहेर काढण्याचा आदेश श्री गणेशानं स्वप्नात दिला. श्री कांबळी यांनी ही गोष्ट ग्रामस्थांना सांगितली आणि गावातील मुख्य ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा कौल घेऊन उत्खननाला सुरुवात केली. खोदकाम सुरू केल्यानंतर 2 दिवसात मूर्तीचा कानाचा भाग दिसू लागला. अखेर 1 मे 1976 रोजी संपूर्ण विशाल गणेश मूर्ती जमिनीतून सुखरूप बाहेर काढण्यात आली. गणपतीची मूर्ती सापडल्यानंतर साधारण 1.25 महिन्यानं जवळच असलेल्या दुसऱ्या एका खाणीच्या उत्खननात श्री गणेशाचे वाहन असलेल्या भव्य मूषकाची मूर्तीही सापडली. ती मूर्ती आणून गणपतीसमोर स्थापित करण्यात आली. सामान्यतः श्री गणेशाच्या मूर्ती 4 हात असतात, परंतु रेडी येथील मूर्ती 2 हात असलेली आहे. एका हातात मोदक असून दुसरा हात भक्तांना आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत आहे. ही मूर्ती एकाच अखंड जांभ्या दगडावर कोरलेली आणि आसनस्थ स्थितीत आहे. मूर्तीची उंची सुमारे 6 फूट आणि रुंदी सुमारे 4.5 फूट आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या मते ही मूर्ती अत्यंत प्राचीन असून पांडवकालीन असावी असा एक अंदाज बांधला जातो. मूर्ती मिळाल्यानंतर 1978 मध्ये स्थानिकांनी या ठिकाणी छोटे मंदिर उभारले. नंतरच्या काळात भाविकांची वाढती संख्या पाहून मंदिराचा जीर्णोद्धार करून मोठे व सुंदर मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या अवघ्या 30 ते 50 फुटांवर निराजार अरबी समुद्र आणि रेडीचा शांत समुद्र किनारा आहे. दरवर्षी 1 मे रोजी मूर्ती सापडल्याचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय माघी गणेश जयंती, अंगारकी चतुर्थी आणि भाद्रपद गणेशोत्सवात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. रेडीचा द्विभुज गणपती हा कोकणातील धार्मिक पर्यटनाचा आणि भाविकांच्या श्रद्धेचा एक महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू बनला आहे.